गुड मॉर्निंग, मी सुप्रिया जेटली स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आली आहे पुण्यातील गणपती बाप्पा बघायला, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चलो, सकाळी लवकर आलोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, तरी बघा किती गर्दी आहे। आणि बाईक मंडईमध्ये पार्क केले पार्किंगला, आणि तिथूनच आम्ही चालत आता सगळ्यात आधी जिलब्या मारुती गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत। इथं तुम्हाला बाप्पासोबतच 12 ज्योतिर्लिंगांचं पण दर्शन होणार आहे। तुळशीबाग गणपतीच्याच बाजूला मयुरेश्वर मित्रमंडळाने यंदा घनश्याम देशमुख यांचा हास्य महोत्सव भरवलेला आहे। बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इथलं हास्य चुटकुले वाचले आणि छोटंसं स्माईल चेहऱ्यावर घेऊन परत आता आम्ही पुढे गणपती बाप्पा बघायला जाणार आहे। आणि खरंच इथे सगळे चुटकुले मस्त होते। आता इथेच हा बघा ना, वडील मुलाची सायकल घेतात, तर ते म्हणतात, आई म्हणते गप्प बस, पेट्रोल स्वस्त होईपर्यंत बाबा तुझीच सायकल घेऊन जाणार आहे। आणि हे खास सगळ्या पुरुषांसाठी आहे हाताचा चुटकुला। आता मी मानाचा चौथा गणपती म्हणजेच आपला तुळशीबागच्या गणपतीला आहे, आणि इथे यावर्षी वृंदावनचा देखावा केला आहे। अतिशय सुंदर देखावा केलाय। तुळशीबाग मित्रमंडळाचा गणपती बघितल्यावरच पुढे आपल्याला शिवशक्ती मित्रमंडळाने साकारलेली भव्य असं बालाजी मंदिराचा देखावा बघायला मिळतो। आणि गणपती बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसतीये। गुरुजी तालीम मित्रमंडळ मानाचा तिसरा गणपती। गर्दी खूप आहे म्हणून आम्ही बाहेरूनच बाप्पाचं दर्शन घेतलंय, आणि यावर्षी यांनी काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती केली आहे। रात्री चालू असतात असे हे देखावे। शाम को आना पड़ेगा फिर हमको। मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी मित्रमंडळ। मानाच्या दुसऱ्या गणपतीचं दर्शन झालं तांबडी जोगेश्वरीचं। आणि इकडे बघा, मला भीती वाटते, नंदीबाई
मला जर शांततेत गणपती बघायचे असतील तर तुम्ही सकाळीच या. सकाळी जास्त गर्दी नसते आणि व्यवस्थित असे गणपती बघायला मिळतात. आणि इथे आहे आता हनुमान आणि श्रीराम ह्यांचा हालता देखावा. आणि जर असे हलते देखावे बघायचे असतील आणि लाइटिंगचं डेकोरेशन केलेले गणपती बघायचे असतील तर तुम्हाला रात्री यायला लागेल. पण रात्री गर्दी भरपूर असते, असं निवांत आपल्याला गणपती बघायलाच मिळत नाहीत. मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या इथेच आपल्याला मागे श्रीराम आणि हनुमान यांची प्रथम भेटीचा देखावा आहे बघायला. एवढा छान तिथूनच थोडंसं पुढे नूतन मित्र मंडळ आहे आणि तिथं पण मस्त असं गणपतीचं डेकोरेशन आहे. नूतन मित्र मंडळ गुरुजी तालीमच्या इथले आपण बघितले इकडचे गणपती. आता इकडे आपण भाऊ रंगारी मित्रमंडळाकडे जाऊया. अरे ते काय सगळीकडेच नंदी बैल आहेत वाटतं. तिकडे पण एक होता, इथं पण एक आहे. खरं सांगतात का काय माहिती हे माणसं. श्री गणेश आझाद मित्रमंडळ. आपण लाव का व्हिडिओ कॉल मम्मीला. अरे चौकात नंदी बैल आतापर्यंत मी 2 बघितले आणि हा तिसरा इकडे. काहीतरी करायचं स्वप्न आहे तुमची आता निवड होणार. चून खे माणसं निवडून त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल सांगतायत. आता त्या नैवेद्यावरून गोल पाणी फिरवायचं आहे. महागणाधिपतये नमः. नैवेद्यं समर्पयामि. सत्यं परशुरामाय नमः. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणाय स्वाहा. नैवेद्यं पानीयं समर्पयामि. हा इकडून आहे ना रस्ता. भाऊ रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं. आता इकडून पुढे कसबा गणपतीकडे जाऊ. पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे नारिकेल महाफलं समर्पयामि. भूर्भुवस्वः श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता हातामध्ये अक्षर. वाव, हे किती सुंदर केलं. इकडे बघा ना माझ्या मागे. तांबण आहे त्याच्यातलं पाणी खालच्या स्टीलच्या तांबणामध्ये काढून घ्यायचं आहे. आपण आणलेल्या नॅपकिननं त्या चांदीचे तांबण पुसून घ्यायचं आहे. दिलेल्या लाल वस्त्रानं तांबण पुसायचं नाहीये. देव पुसायचं वस्त्र आहे ते. आपण आणलेल्या नॅपकिनने तांबण पुसून घ्यायचं आहे. आपला लाल महाल. श्री कसबा गणपती मानाचा पहिला गणपती आहे आणि तिथे श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली ह्याचं डेकोरेशन आहे. कसबा गणपतीच्याच मागे नवग्रह मित्रमंडळ आणि तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा देखावा केलाय. सुंदर असं मंदिर आहे. इथं आता नाश्ता करतो मस्तपैकी काहीतरी.
या नाश्ता करायला मसाला डोसा. सकाळी घरातून फक्त चहा पिऊनच निघलो होतो, तर मस्तपैकी डोशाचा नाश्ता केला. आणि हे शनिवार वाड्याच्या मागचं पेशव्यांचं गणेश मंदिर आहे. जय हिंद मित्रमंडळ. ह्यांनी श्री आदिमाया आदिशक्ती 3.5 शक्तिपीठांचा देखावा केलाय. आणि इथं खरंच आतमध्ये खूप प्रसन्न वाटत होतं. माझ्या चेहऱ्यावरचा आनंदच बघा, मला किती छान फील होते. आणि मस्त अशी देवीची गाणी सुद्धा चालू होती, पण कॉपीराईटमुळं काय गाणी तुम्हाला तर माहिती आहे, त्याच्यामुळं गाण्यांचा आवाज थोडा कमी केलाय. पण इथं खरंच खूप छान होतं. मानाच्या 5व्या गणपतीला आलोय आपण केशरीवाड्यात. हा गणपती लोकमान्य टिळकांपासून सुरू झालेला आहे. मानाच्या 5व्या गणपतीचं दर्शन घेतलं केशरीवाड्याचं. आणि त्याच्याच बाजूला आहे केदारनाथ. तर आता आम्ही केदारनाथच्या इथे पण आलोय. केशरी गणपतीच्या इथला केदारनाथचा देखावा बघितला. मस्तपैकी तिथं फोटो वगैरे काढले. त्यांनी वरती गणपतीच्या इथं जाऊन दर्शन घ्यायला बंद केलं होतं, म्हणून बाहेरूनच गणपतीचं दर्शन घेतलं आणि चालत तसंच पुढं आलो. आणि इकडे तहान लागली आहे म्हणून मस्तपैकी थंडगार असा उसाचा रस पिला, म्हणजे गणपती बघायला एनर्जी येईल. आता चला पुढचे गणपती बघू. सोशल मीडियावर यंदा धुमाकूळ घालणारा सदाशिव पेठेतला जलमय द्वारकेचा देखावा बघण्यासाठी आलोय. आणि आतमध्ये आल्यावर इथं खरंच खूप छान वाटतं, एकदम वेगळंच फील येतंय. तुम्हाला म्हैसूर पॅलेस बघायचं आहे का? हा, बघायचं आहे. चला दाखवते. चला. बुद्धी गणेश ह्यात कॉइन गेल्यावर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात.
छान असं मानाच्या 5ही गणपतींचं दर्शन झालं. सकाळी आलो होतो त्यामुळे गर्दी सुद्धा जास्त नव्हती आणि खूप सुंदर असे देखावे बघितले. तर तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासोबत पुण्यातील हे देखावे पाहायला नक्की या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.